आपण आज स्टार्ट करणार आहोत स्टेट बोर्ड 6वी क्लास आणि सब्जेक्ट आहे इतिहास व नागरिकशास्त्र. आणि हा जो व्हिडिओ आहे याचा पर्पज जो असेल सरळ सेवा, MPSC, UPSC, ITIच्या GSच्यासाठी आणि सोबतच इतर सरळ सेवेमध्ये GSचा जो स्टॅटिक पार्ट असतो जो कधीही बदलत नाही त्यासाठी सुद्धा तो काम पडू शकतो. आणि इतिहास आणि नागरिकशास्त्र हे एव्हरग्रीनिंग टॉपिक आहे आणि नेहमीच विचारले जाणारे टॉपिक आहे. कोणत्याही सरळ सेवेत GSचे 25 क्वेश्चन येतात. त्यामध्ये 12 किंवा 10 क्वेश्चन्स करंट अफेअरवर म्हणजे चालू घडामोडीवर आणि 12 ते 13 क्वेश्चन जे असते हे कोअर सब्जेक्ट म्हणजेच इतिहास, राज्यशास्त्र जे स्टॅटिक आहे त्यावर येतात. म्हणून आपल्याला स्टेट बोर्ड आणि मोस्ट ऑफ ते क्वेश्चन हा स्टेट बोर्डमधूनच विचारल्या जातात. त्यामुळे स्टेट बोर्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे. ओके, तर आपण या 6वीच्या स्टेट बोर्डचा फर्स्ट पेज म्हणजे हा पेज आहे. या पेजचं थोडं विश्लेषण करून घेऊया. तर ही जी भांडी आहे या साईडला दिसणारी जी भांडी जी आहे हा हडप्पनकालीन भांडी आहे. त्याला रेड कलर दिलेला आहे आणि थोडी डिझाईन केलेली आहे. तर ही त्या काळात त्यांना काही पदार्थ ठेवण्यासाठी बनवली होती. पण त्याच्या खाली आपण बघितले असता ही सील आहे. सील म्हणजे मुद्रा. त्यामध्ये हा बुल अर्थातच बैल दिलेला आहे आणि ही त्यांची लिपी. आणि सील जी आहे ही त्या काळात व्यवहारासाठी वापरली जात होती असं काहीतरी निष्कर्ष काढता येईल. परंतु आजपर्यंत त्याला डेसिफर अर्थातच त्याचं विश्लेषण आणि वाचन झालेलं नाही आहे. हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सोबतच त्याच्या या पुस्तकाच्या उजव्या साईडला अर्थात येते सांची स्तूप 3rd सेंचुरी BC अशोक सम्राटने बांधलेला हा सांची स्तूप आहे. आणि हा खूप जुना आहे आणि याचे ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. आता आपण थोडं स्क्रोल करून घेऊया खालतं. हा रथमंदिर आहे आणि हा साऊथकडे आहे म्हणजे दक्षिणेकडे आहे देशाच्या. ही जी पेंटिंग आहे ही गौतम बुद्धाची आहे आणि या पेंटिंगचं नाव आहे बोधिसत्व पद्मपाणी. आणि ही पेंटिंग श्रीलंकेच्या सिंग्रिया नावाच्या पेंटिंगला इन्स्पायर होऊन बनलेली आहे. आणि औरंगाबादमध्ये ज्या काही औरंगाबादमध्ये ज्या रॉककट केव अर्थात म्हणजे दगडाने कोरलेल्या त्या काही गुफा आहे तिथे सापडलेल्या आहे. आणि ही ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. अजंता केव जवळ आहे. आणि हा गुप्तकालीन गोल्ड कॉईन आहे. गोल्ड कॉईन म्हणजे सोन्याची नाणी आहे. सोन्याची नाणी. हा, ओके. हे झालं या पेजचं विश्लेषण. आणि या पेजमध्ये आपल्याला 6-7 अशा गोष्टी मिळाल्या आहेत ज्या खूप काही कधी क्वेश्चन विचारू शकते. तर समोर घेऊया आपण. भारत संविधान भाग 4क म्हणजे भारत संविधान मूलभूत कर्तव्य दिलेले आहे. 11 कर्तव्य आहे आणि यामध्ये प्रत्येक कर्तव्याची वेगळी वैशिष्ट्ये आहे आणि ते आपल्याला प्रत्येक नागरिकाला पाळावी लागतात. पण बंधनकारक नाही आहे. इट्स नॉन जस्टिसेबल. ओके, आता आपण थोडा खाली येऊया. पहिला जो धडा आहे या पुस्तकाचा एकूण 10 चॅप्टर आहे. आणि पहिला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. उपखंड अर्थातच सबकॉन्टिनंट म्हणजे
उपखंड म्हणजे जो भारताला लागून भाग आहे त्याला उपखंड म्हणतात. म्हणजे सर्वच नाही, जसं चीन आणि म्यानमार हा उपखंडाचा भाग नाही आहे, हे नोट करून घ्यावे भारतीय उपखंडाचा. ते एक वेगळं सब कॉन्टिनेंट आहे, म्हणजे वेगळं खंडाचे भाग आहे, असं इथं लक्षात घ्यायला पाहिजे. समोर घेऊया आपण. हे बाकी तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे सरळ सेवेसाठी आणि कोणत्याही परीक्षेसाठी. फक्त डिस्क्रिप्टिव्ह जो अंडरस्टँडिंग असतो तो महत्त्वाचा. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य असं लक्षात घेऊ आपण की जो भौगोलिक परिसर असतो त्यावरूनच इतिहास बनवल्या जातात. म्हणजे कृषी संस्कृती डेव्हलप होतो, त्यांचे व्यवहार डेव्हलप होतात. आता आपण थोडा खालती येऊया. बाकी तो जनरलिस्टिक पार्ट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल याचे पण विश्लेषण तुम्ही मला विचारू शकता की सर याचे पण विश्लेषण करून द्या. हा डिस्क्रिप्टिव्हचा भाग आहे, म्हणजे तुम्ही लिहिण्यासाठी जर आपण थोडं फॅक्च्युअल आणि ऑब्जेक्टिव्हकडे आहोत, तर त्यासाठी आपल्याला एकदम फॅक्ट काय आहे बघायला लागेल. आणि आपण थोडा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि फॅक्ट तो भाग बघणार आहोत. भारताची भौगोलिक वैशिष्ट्य. तर भारत बघितलं तर आपण नकाशाकडे येऊया. भारत जो आहे, एक मिनिट, भारत जो आहे हा जो इथं हिंदूकुश पर्वत आहे, आणि हा भाग जो आहे हा पाकिस्तानचा हे बॉर्डर एरिया आहे. इथून हे म्हणजे बॉर्डर एरिया इथून, आणि हा चायनाचा भाग आहे, आणि हा थोडा नेपाळचा भाग आहे. हा दख्खनचा पठार, थार डेझर्ट म्हणजेच थारचे वाळवंट, हा गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये विखुरलेला आहे. हा दख्खनचा पार्ट, आणि हे सह्याद्री. असं ब्रॉड ॲनालिसिस आहे. समोर मी बघून घेऊया आपण. भारत देश हा विस्ताराने मोठा आहे. 32,27,000 काहीतरी असं त्याचं स्क्वेअर किलोमीटर असं हे आहे. त्यांना उत्तरेकडे हिमालय अँड बंगालचा उपसागर पूर्वेकडे आहे, आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे हिंदी महासागर आणि अंदमान निकोबार ही बेटे आहे. वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. म्हणजे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप जर वगळलं तर बाकीचा प्रदेश सलग आहे, म्हणजे कनेक्टेड आहे. आणि समोर घेऊया आपण भारताच्या इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असं, म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या 6 भूप्रदेश: हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नदीचा मैदानी प्रदेश, म्हणजे जो फर्टाईल एरिया आहे तो सुपीक, आणि थरचे वाळवंट डेझर्ट, दख्खनचा पठार म्हणजे दक्षिणेकडे, आणि समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. इतके ब्रॉड कन्सेप्ट आहे. आता याच्यातलं एक टॉपिक क्विक घेऊन घेऊ. हिमालय, हिंदूकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच आहे. याचा जर कन्सेप्ट जर बघितलं तर ते सायबेरियन जे कोल्ड विंड येत असतात, म्हणजे शीत वारे तो अडवून घेतात. त्यामुळे जो आपला हिमालयाचा जे गंगा ब्रह्मपुत्राचा जो भाग आहे तो बर्फाच्छादित नसतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना ज्यांना तिथचं वातावरण त्यानुसारच डेव्हलप झालेलं आहे. दुसऱ्या ओळीमध्ये बनलेलं आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदूकुश पर्वतातील खैबर, बोलान या खिंडी म्हणजे पासेस, म्हणजे मोकळी जागा, त्यामधून येऊ शकते जाणारा खुष्कीचा मार्ग. मध्य आशियातील जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियामधून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग, जो आपण सिल्क रूट म्हणत होतो, तो चीनपासून मध्य आशियामधून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग सिल्क रूट आहे. म्हणजे रेशीम मार्ग का, की त्यात रेशीमचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता, आणि याच खिंडीचा वापर करून अनेक आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला.
ओके, हे झालं हिमालय. दुसरं गंगा, ब्रह्मपुत्रा, मैदान. तर मैदान प्रदेश म्हणजे जो काही फर्टाईल एरिया आहे, म्हणजे सुपीक प्रदेश, या बांगलादेशपर्यंत सगळ्याच हडप्पा नदी, बांगलादेश आणि सगळ्याच ठिकाणी हा प्रदेश पसरलेला आहे. आणि याच प्रदेशात नागरी हडप्पा संस्कृती आणि अनेक गणराज्ये आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली. गणराज्याचा अर्थ समजला नसेल तर डायरेक्ट डेमोक्रेसी, म्हणजे जिथे प्रत्यक्ष लोकशाही असते आणि अनेक राज्य असतात. ओके, तर हे फॅक्ट लक्षात घेऊन घेऊया आपण की आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हा जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे फॅक्ट महत्त्वाचं आहे. आणि हा वाळवंट 13 ते 14 देशामधून जातो. आणि अलीकडेच लिबिया आणि साईड नॉलेज म्हणून लिबिया आणि अनेक इजिप्तसारख्या देशांनी याच वाळवंटामध्ये आस्वान डॅम आणि ग्रीनरी म्हणजे हरितीकरण चालू केलेलं आहे, शेती चालू केली आहे. त्यामुळे या वाळवंटाचे मोठ्या प्रमाणात सुपीक प्रदेशात किंवा हिरवळ प्रदेशात विश्लेषण म्हणजे रूपांतर होत आहे. समजूया. थरचे वाळवंट. हा वाळवंट राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशात काही भागामध्ये पसरलेला आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण ऑफ कच्छ आणि पश्चिमेला सिंधू नदी, म्हणजेच सिंधू म्हणजे इंडस, त्यालाच आपण इंडस नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नदी आणि नदी थरच्या वाळवंटात पोहोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा, हा GS साठी महत्त्वाचे आहे हे क्वेश्चन. आणि हे असं विचारू शकते की हाकरा या नदीला कोणती नदीचं नाव दिलं, म्हणजे घग्गर नावाची नदी ला पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखल्या जाते. असं क्वेश्चन कोणतेही सरळ सेवा, MPSC, UPSC आणि अनेक परीक्षेत विचारले जाऊ शकते. समोरचा पार्ट घ्या. दख्खनचे बघा, डेक्कन प्लॅटो, सर्व बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा असलेला भारताचा भूप्रदेश. दक्षिणेकडे निमुळता होतो, म्हणजे आता इकडे जर बघितलं तर हे असं दक्षिणेकडे असं निमुळता होत चालू. त्याला याच प्रदेशला डेक्कन प्लॅटो म्हणतात. हा प्रदेश डेक्कन प्लॅटो आहे. आणि या प्रदेशला पुराला द्वीपकल्प म्हणजेच पेनेन्सुला अर्थातच 3-4 बाजूंनी आणि सर्व बाजूंनी समुद्र आणि पाण्याने वेढलेला भाग, त्याला दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. आता इथं सातपुडा आहे आणि इथंच विंध्य बी आहे. अरवली या साईडला आहे समोर. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यालाच पश्चिम घाट असे म्हणतात. कोणाच्या दख्खनच्या पठारावर डेक्कन प्लॅटो आहे. तर हा जो भाग आहे हा सह्याद्री म्हणजे सह्याद्रीचा प्रदेश आहे. आणि पश्चिम किनारपट्टी ही हा भाग आहे आणि हा पूर्व भाग आहे. समोर वाचू आपण. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलाबार किनारपट्टीचा प्रदेश आहे. मालाबार हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश हा आहे मालाबार आहे. आणि हा प्रदेश आहे हा कोरोमंडल आहे. हा मालाबार, हा कोरोमंडल लक्षात ठेवा. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील भाग. हे पॉईंट महत्त्वाचं आहे. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतर काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती
नांदत होता. कृषीप्रधान म्हणजे त्या संस्कृती हडप्पा नंतरच्या ज्या संस्कृती आहे, जसे जोरवे कल्चर आणि इतर जो कल्चर होत्या, जोरवे संस्कृती या काळात होत्या असं मला वाटते. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारताचे सर्वात मोठे साम्राज्य होते. हे क्वेश्चन हा बी महत्त्वाचा आहे. आणि दख्खनचा प्रदेश पठारात समावेश या साम्राज्यात झालेला आहे. ओके, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. समोर येऊया, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश. यामध्ये तेवढं काही महत्त्वाचं नाही. समुद्र किनाऱ्याचे प्रदेश प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार झाला तसे. आता समोर येऊ, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटाचा समूह अरबी समुद्रात आहे. आता हे 2 पॉईंट लक्षात घेऊया आपण मॅपच्या सहाय्याने. हा बंगालचा उपसागर आणि हा अंदमान निकोबार बेट हे भारतीय आहे. शेवटी जो बेट आहे हा इंदिरा पॉईंट होता आणि तो अलीकडेच नष्ट झालेला आहे. आणि ही लक्षद्वीप बेटे आहे, हा अरबी समुद्र आहे याचा भाग. ही जी आहे लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ भित्तिका मीन्स कोरल रीफ याचंच रूप आहे. एक पॉईंट महत्त्वाचा आहे, पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक या ग्रंथात, या पुस्तकात भारतीय बेटाचा उल्लेख आहे. हे पुस्तक एक अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. हा टॉपिक महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन घ्या मित्र. अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेला आहे. भारतीय उपखंड हडप्पा मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. हे क्वेश्चन महत्त्वाचं आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार झालेला भूभाग दक्षिण आशिया म्हणून ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेणे याप्रमाणे भारतीय उपखंड. आता मी आधीच सांगितलं होतं की चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा भाग नाही. तर अशा प्रकारे हा आपला पहिला चॅप्टर समाप्त झालेला आहे.